जन्मजन्मीचं पुण्य असावं लागतं, तेव्हा आपल्या मुखामध्ये संतांचं नाम येतं आणि या संतांच्या कथेचं आपण श्रवण करणार आहोत. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्या संतांचं वर्णन संत बहिणाबाई महाराज करतात. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला से कळस भजन करा सावकाश, बहिणाबाई म्हणे फडकविले ध्वजा, निरूपण केले ओझा. संत कृपा झाली इमारत फळाली. संतांची कृपा झाली आणि सगळ्या संतांचं वर्णन बहिणाबाई या अभंगामध्ये करतात. मला सांगा, इमारत बांधताना आधी पाया खणतात का मग मजला बांधतात? पाया खणतात. आधी पाया खणतात. हुशार आहात. पाया महत्वाचा असतो का मजला? पाया महत्वाचा. पाया महत्वाचा असतो. मग ज्ञानोबरायांनाच का पाया म्हटलं असेल? कारण ज्ञानोबराय मोठे होते. ज्ञानदेव वैष्णव मोठा, मुक्त केले सर्व पिठा. ज्ञानोबरायांसारखं वैष्णव या जगात होणे नाही. ज्ञानोबराय सगळ्या संतांच्या मध्ये मोठे होते, म्हणून पायाचं म्हणजे इमारतीचं महत्वाचं पायाचं स्थान त्यांना दिलं, इमारतीचा पाया म्हणून संबोधलं. मग अशा ज्ञानोबरांचं चरित्र संत कथेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं. वर्णन करतात नामदेव महाराज संत की आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. अशा या अलंकापुरी इंद्रायणी काठी आजच्या आळंदीमध्ये विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांच्या पोटी महाराज प्रखर शास्त्र कर्मकांडांचा काळ, आणि त्या काळामध्ये सुद्धा माझ्या पोटी जन्माला येणारी मुलं सांत्विक हवी म्हणून जिनं 12 वर्ष सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घालाव्यात, मारुतीला दिवा लावावा. आणि घडलं असं बरं का, ज्यांच्या येण्यानं आटलेल्या नद्या खळखळून वाहिल्या, ज्यांच्या येण्यानं दगडाला सुद्धा कोवळे कोंब फुटावे, ज्यांच्या येण्यानं वटलेल्या झाडांना सुद्धा पालवी फुटली. बरं, आणि त्या मातेची प्रतिज्ञा फलद्रूप झाली. ती महान माता आहे बरं का, रुक्मिणी माता. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई या 4 बालकांचा जन्म झाला. काय ना महाराज, बिघडून घडविण्यापेक्षा बिघडूच नये म्हणून मुलांना घडवलं होतं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं. योग्य त्या वयामध्ये योग्य सुसंस्कारांची दिशा दिली. त्यांची मुलं आता हळूहळू मोठी होऊ लागली आणि ब्राह्मण कुळामध्ये वयाच्या 7व्या वर्षी मुलाचं मौजी बंधन केलं जातं. बरं, आपल्याला माहित असेल. नावं पण काही सुंदर ठेवली होती बरं. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई. काय सुंदर नाव आहेत पहा ना. म्हणजे संसारातून निवृत्त व्हावं म्हणून निवृत्ती, संसारातून लक्षपूर्वक का, संसारातून निवृत्त व्हावं म्हणून निवृत्ती. आणि एकदा का निवृत्ती झाली की आपोआप ज्ञान येतं म्हणून ज्ञानदेव. आणि ज्ञान आलं की आपल्या जगण्याचा मार्ग सोपा होतो म्हणून सोपानदेव. आणि जगण्याचा मार्ग सोपा झाला की या आयुष्याची मुक्ती आहे म्हणून मुक्ताई. काय सुंदर नाव आहे. नाव इतकी सुंदर आहेत महाराज. लेकर काय सुंदर असतील हो, काय सुंदर लेकर असतील महाराज. आणि त्या काळामध्ये माझ्या लेकरांचं मौजी बंधन व्हावं, कारण मी तर आधी संसारिक होतो,
पुन्हा संन्यास घेतला आणि पुन्हा संसार स्वीकारला. माझ्या लेकरांचं मौजी बंधन व्हावं. मला तर समाजानं वाळीत टाकले, पण माझ्या लेकरांना मात्र तसं जगणं नाही यावं. विठ्ठलपंतांचे विचार आहेत बरं का. म्हणून महाराज विठ्ठलपंत आळंदीमध्ये ब्रह्मसभेमध्ये आले. ब्रह्मसभा भरली. म्हटले विठ्ठलपंत, अहो विठ्ठलपंत, एक तर असं कधीच घडलं नाही बघा. एक तर तुम्ही आधी संसारिक होता, नंतर पुन्हा तुम्ही संन्यास स्वीकारलात आणि पुन्हा संसार स्वीकारलात. संसारात मन रमलं नसेल तुमचं किंवा संन्यासात मन रमलं नसेल तुमचं. अहो घोर पातक केलं विठ्ठलपंत तुम्ही. कोणत्याच शास्त्रात या पापाला प्रायश्चित्त नाही विठ्ठलपंत. हळहळले बरं का विठ्ठलपंत. अहो काही करावं, तुम्ही तर भूदेव आहात ना, तुम्ही तर ब्रह्मदेव आहात. तुम्ही जी शिक्षा सांगाल ना ती मला मान्य आहे. म्हणले असं तुम्हाला वाटतं ना तुमच्या लेकरांचं मौजी बंधन व्हावं? हो म्हणले वाटतं ना. मग तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या लेकरांचं मौजी बंधन व्हावं, तर तुम्ही पैठणला जाऊन निर्णय घेऊन या. ठीक आहे म्हणले. निघाले महाराज विठ्ठलपंत. पायी मजल दर मजल करीत करीत महाराज पैठणमध्ये येऊन पोचले. ब्रह्मसभा भरली आणि ब्रह्मसभेमध्ये निर्णय घेतला. विठ्ठलपंत, अहो विठ्ठलपंत, एक तर तुम्ही आधी संन्यासी होतात, आता संसार स्वीकारताय. अहो घोर पातक केलं तुम्ही. अहो कोणत्या शास्त्रात तुमच्या पापाला प्रायश्चित्त नाही विठ्ठलपंत. हळहळले विठ्ठलपंत म्हटले, अहो काही करावं, तुम्ही तर मोठे वरिष्ठ पैठणातील ब्रह्मसभेतील आहात हो. तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मान्य असेल. बस त्या शिक्षेने माझ्या लेकरांना आळंदीमध्ये मानानं जगता यावं, माझ्या लेकरांचं मौजी बंधन व्हावं. म्हणजे असं तुला कोणतीही शिक्षा देऊ? म्हटले हो. मग तुला एकच प्रायश्चित्त, ते म्हणजे देहदंड. अवघी सभा अवाक झाली बरं. जसा आवाज ऐकला ना, विठ्ठलपंत तुम्हाला एकच प्रायश्चित्त, ते म्हणजे देहदंड. काहींनी टाळ्या पिटल्या, पण जवळचे मात्र भाऊक झाले. विठ्ठलपंत स्थित प्रज्ञ होते. ठीक आहे, जर माझ्या जाण्यानं माझ्या लेकरांचं मौजी बंधन होणार असेल, जर माझ्या जाण्यानं माझ्या लेकरांना आळंदीमध्ये मानानं स्थानानं जगता राहता येत असेल, तर मी एकदा काय हजारदा देहदंड घेईल. निघाले विठ्ठलपंत. पायी मजल दर मजल करीत 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 महाराज आळंदीमध्ये आले. आळंदीमध्ये आले ती वेळ होती महाराज मध्यरात्रीची. पहाटे 4च्या सुमारास पाला पाचोळा सरकण्याचा आवाज होत होता. तो आवाज रुक्मिणी मातेनं ऐकला. उठल्या महाराज, पर्णकुटीच्या बाहेर आल्या. पाहिलं तर विठ्ठलपंत. स्वामी तुम्ही? हो रुक्माई. काय निर्णय झाला स्वामी ब्रह्मसभेत? होतील का आपल्या लेकरांच्या मौजी बंधन? हो रुक्माई. संपेल त्यांचं बहिष्कृत वाळीतलं जीन? हो रुक्माई. म्हणजे त्यांना आळंदीमध्ये मानानं स्थानानं जगता राहता येईल तर? हो रुक्माई. मग स्वामी, एवढी आनंदाची बातमी आहे, तर तुमचा चेहरा एवढा उदास काय स्वामी? सांगा ना स्वामी, एवढी आनंदाची बातमी आहे, तुमचा चेहरा एवढा उदास काय? रुक्मिणी, तुला वाटतं ना ग आपल्या लेकरांचं मौजी बंधन व्हावं? तुला वाटतं ना ग आपल्या लेकरांना आळंदीमध्ये मानानं स्थानानं जगता राहता यावं? हो रुक्माई. मग तुला हे सगळं जर वाटत असेल ना, तर शास्त्रानं मला देहांत प्रायश्चित्त घ्यायला सांगितलंय. किंचाळल्या रुक्मिणी माता. अहो नाही स्वामी, अहो तुम्ही जाणार असेल तर मी पाठीमागे उरून काय करू? कारण एका पती विना पत्नीचं जीवन जगणं किती असह्य असतं ना, मला नाही सहन व्हायचं. मी येते तुमच्या सोबत. नाही रुक्मिणी,
अगं, एक वेळ मुलांच्या जीवनामध्ये बाप नसला ना रुक्मिणी तरी चालेल, एक वेळ मुलांच्या जीवनामध्ये बाप नसला तरी चालतो, पण आई मात्र असायलाच हवी. तुझी मुलांना गरज आहे गो रुक्मिणी, मी येतो रुक्मिणी. नाही नाही स्वामी, मीही येणार तुमच्या सोबत. शास्त्रकार महिपती महाराज ताराबादकर सांगतात बरं का, की त्या रात्री त्या पर्णकुटीमध्ये लामण दिवा पेटला होता. तेल थोडं होतं, पण वात मात्र भली मोठी होती. ते वर्णन करतात, तेल थोडं होतं पण वात मात्र भली मोठी होती. आणि रुक्मिणी माता महाराज निघाल्या महाराज. आता लेकराला सोडून जायचंय म्हणून मुक्तेच्या जवळ आल्या. अवघ 6 वर्षाचं वय होतं बरं का मुक्तेचं, अवघ 6. मला सांगा, 6 वर्षाच्या लेकराला काय कळतो? काय कळतं 6 वर्षाच्या लेकराला? आई शिवाय जिला दुसरं काही कळतच नाही, आई शिवाय जिचं काही जगणच नाही. त्या मुक्तेचं कसं होणार, माझ्या मुक्तेचं कसं होणार, माझ्या मुक्तेचं. मुक्ता 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 म्हणून जवळ घेत आहेत, गालावरती ओठ टेकवत आहेत, पापी घेत आहेत, आशीर्वाद देत आहेत. मुक्ता 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 म्हणून जवळ घेत आहेत, मायेनं कुरवाळतायत. पण वाटलं लेकरू जाग झालं तर पुन्हा गालावरती ओठ टेकवतायत, आशीर्वाद देत आहेत. तिथून उठतात महाराज सोपान देवांच्या जवळ गेल्या. 8 वर्षाचं वय होतं बरं माझ्या सोपानाचं. 8 वर्षाच्या बालकाला सुद्धा एवढं काही कळत नाही. सोपान देवांजवळ गेले. सोपाना 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 म्हणून जवळ घेतलं, मायेनं कुरवाळलं. पण वाटलं लेकरू जाग झालं तर पुन्हा गालावरती ओठ टेकवल्या, आशीर्वाद दिला. इथून उठल्या, माझ्या माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या जवळ गेल्या. नुसत्या जवळ गेल्या, का कोण जाणे ये हृदय ते हृदय घातिले आणि कासवी दृष्टी नायाळिले. नुसत्या जवळ गेल्या महाराज, जवळ गेल्या बरोबर रडूच फुटलो. जवळ गेल्या बरोबर रडूच फुटलं. कारण ज्ञानात तर खरा जीव होता ना. एखादं असतं ना महाराज, 4 लेकरं असू द्या, 3-4 लेकरं असू द्या, एखादं एक लाडाचं असतं पहा. अगदी तसंच माझे माऊली ज्ञानोबा अगदी लाडाचे होते, अगदी जवळचे होते. नुसत्या जवळ गेल्या बरोबर रडू फुटलं. का कोण जाणे कसं होणार माझ्या ज्ञानाचं. ज्ञाना 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 म्हणून जवळ घेत आहेत, मायेनं कुरवाळतायत. पण वाटलं लेकरू जाग झालं तर गालावरती ओठ टेकवतात, आशीर्वाद देत आहेत. माझ्या ज्ञानाची फार इच्छा होती. लाडका होता माझा ज्ञाना, त्याचे लाड करावे, त्याचे लळे पुरवावे. फार इच्छा होती माझ्या सोपानाचे लाड करावे, माझ्या मुक्ताचे लळे पुरवावे. पण भगवंतानं माझ्याच पदरात 18 विश्व दारिद्र्य टाकलं. ना माझ्या लेकरांचे लाड करता आले, ना माझ्या लेकरांचे लळे पुरवता आले. कसं होणार माझ्या ज्ञानाचं, कसं होणार माझ्या मुक्तेचं. तिथून उठल्या महाराज आणि निवृत्ती दादांच्या जवळ गेल्या. नुसत्या निवृत्ती दादांच्या जवळ गेल्या महाराज. पण निवृत्ती दादा जाणकार होते आणि वयाने मोठे सुद्धा होते. दुसर प्रकाशामध्ये ओघळल्या जाणाऱ्या अश्रूंनी आणि दाबल्या जाणाऱ्या हुंदकांनी जाणवलं, आईनं मला उठवलंय. बस आईनं मला उठवलंय म्हणून तडकन उठून उभे राहील. आई आई रडतेस का गाई? अरे नाही रे बाळा. मग काय झालं आई? तुझ्या डोळ्यात पाणी आहे गाई. अरे नाही रे बाळा. तुझी तब्येत बरी नाही का आई? बरी आहे. मग तुझं डोकं दुखतंय का? नाही रे बाळा. मग तुझं पोट दुखतंय का? अरे नाही रे बाळा. मग काय होतंय आई? आई तुझी कोणी इंद्रायणीच्या घाटावर थट्टा केली का ग? कोणी तुला चेष्टा करून बोललं का ग आई? अरे नाही रे बाळा. मग आई तुला भूक लागली का ग? 3 दिवस झालं गावामध्ये मधुकरी मागतो, गावात लोकांना मधुकरी दिले नाही. भूक लागली का गाई? अरे नाही रे बाळा.
मग आई काय झालं सांग नाही, तू रडतेस का आई, सांग नाही तू रडतेस का. रुक्मिणी मातेनं डोळ्याला पदर लावलं आणि सांगितलं, दादा अहो दादा, अहो एका पती विना पत्नीचं जीवन जगणं असंही असतं दादा, मला नाही सहन व्हायचं ते. डोळ्याला पदर लावून सांगतात, दादा तुम्ही तरी वयानं मोठे आहात, तुम्ही जाणकार आहात ना दादा, म्हणून सांगते दादा, मी नाही सहन करू शकत एका पती विना पत्नीचं जीवन जगणं दादा. म्हणून मीही ठरवलं, स्वामी जसे चाललेत ना, स्वामी जिकडं चाललेत ना तिकडं मीही जाणार. अगं नाही गाई, जसं ऐकलं ना की तुमचे वडील जिकडं चाललेत तिकडं मी सुद्धा जाणार, तसं किंचाळले निवृत्ती दादा. आई अगं आम्हाला सोडून जाऊ नको ग आई. किंचाळतायत महाराज मोठमोठ्याने. आई अगं तू आम्हाला सोडून गेलीस तर आम्ही कोणाकडे बघणार गाई. अरे बाळा मला ते काहीच माहित नाही, बस जाता जाता एक वचन मागते, देशील का. अगं आई वचन कसलं मागतेस, वचन आज्ञा कर आज्ञा. वेळ आली ना वेळ तर हा निवृत्ती दादा तुझ्याकरिता पंच प्राण सुद्धा देईल. वचन कसलं मागतेस, वचनच दे दादा, पंच प्राण देण्याच्या गोष्टी नको करूस, फक्त एक वचन मागते, द्याल का. अगं आई माग ना. बाळा उद्या सकाळ होईल, सकाळ झाल्यानंतर माझा ज्ञाना उठेल, माझी सोपाना उठेल, माझी मुक्ता उठेल, ओरडतील, आक्रंदतील, आई कुठे गेली, आई कुठे गेली म्हणतील. त्यावेळी दादा तुम्ही त्यांना जवळ घ्या, मायेची उभ द्या, त्यांचा आई व्हा, त्यांचा बाबा व्हा. आई अगं मी या तीनही लेकरांचा आई होतो ग आई. 18 विश्व दारिद्र्य असल्यामुळे तुमचे लाड काही पुरवता आले नाही, तुमचे लळे काही पुरवता आले नाही दादा. बस दादा माझ्या ज्ञानाचे, माझ्या सोपानाचे, माझ्या मुक्ताचे जे काही लाड असतील ना, जे काही लळे असतील ना, ते तुम्ही पूर्ण करा. बस इतकंच मागणं आहे. निघाल्यात महाराज रुक्मिणी माता सिद्धेश्वराच्या रावळाकडे निघाल्यात. सिद्धेश्वराच्या रावळाकडे जातायत महाराज. आळंदीमध्ये एक सिद्धेश्वराचं मंदिर आहे, आपल्याला माहितीच आहे. त्या सिद्धेश्वराच्या रावळाकडे चालल्यात महाराज. त्या सिद्धेश्वर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतायत. देवा अरे जन्मभर तुझं नाम मी घेतलं, जन्मभर तुझं नामस्मरण मी केलं, आणि माझ्या आयुष्यामध्ये माझ्याच पदरामध्ये ते लेकरांच्या विरहित, लेकरांपासून दूर जाण्याचं दुःख तू माझ्या पदरात टाकलंस. काय वाटलं असेल महाराज, एखादं पेताड पोरग असू द्या बरं का, पेताड रोज घरी पिऊन येऊ द्या, प्रसंगी मारहाण करू द्या, तरी सुद्धा महाराज ते जर पिऊन आलं ना एखाद दिवशी, तरी सुद्धा ते आई वडील म्हणतात जेवणाचं ताट वाढले, खाऊन घे बाबा, बरोबर ना. मग महाराज त्याच वेळी महाराज एखादी शेजारची, त्या शेजारची ना म्हणावं, बाई तुझं पोरग असंच आहे. आता बाया कशा असतात, बाई तुझं पोरग तसंच आहे, मी म्हणून तुला सांगते, नाही का, मी नाही कुणाला सांगत आणि अख्ख्या गावाला येडा आणते. तशी पद्धत आहे महाराज. शेजारची एखाद्या बाईला म्हणते, बाई तुझं पोरग असंच आहे ग, तुझं पोरग तसंच आहे, तुझं पोरग रोज तुला घरी येतं, शिव्या देतं, तुला मारहाण करतं, तुला प्रसंगी लाथानं मारतं ग. म्हटले काय तुझं पोरग आहे. त्या आईचं सुंदर उत्तर आहे बरं का, हे बघ मला सांग पोरग कुणाचं आहे ग. ती बाई म्हणते त्या आईला, पोरग कुणाचं आहे. ती म्हणते माझं. मग शिव्या देतय कुणाला, मला. मग लाथा मारतय कुणाला, मला. मग म्हणले अगं 9 महिने मी त्याच्या पोटातल्या लाथा सहन केल्या, आणि आता केल्या म्हणून काय झालं. म्हणजे पहा
एका पेताड पोराविषयी त्या आईला इतकं माया आहे, इतकं प्रेम आहे, इतकी आपुलकी आहे. महाराज ही आई तर 4 ज्वलंत सूर्यांची माता आहे. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशिले. ते हेच महाराज निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई. काय वाटलं चलो आईच्या अंतकरणाला. सिद्धेश्वराच्या रावळात आल्यात महाराज. सिद्धेश्वराला आलिंगन दिलं. बरं वाटलं असेल ना देवा तुला. अरे बरं वाटलं असेल ना देवा तुला. अरे 4 लेकरांपासून त्यांची आई तोडताना तुला काय कळतं रे देवा. मातृयातनेचं दुःख काय असतं तुला काय माहित आहे देवा. अरे देवा पुढच्या जन्मात असंच 4 लेकरांची आई हो, आणि मग तुला सुद्धा त्यांना सोडून जायला लागू दे. मग तुला कळेल की मातृयातनेचं दुःख काय असतं. पण असो देवा, ते काही असलं ना ते जाता जाता एक मागणं मागते. काही नाही जरी म्हणून सांभाळलं ना तरी निदान संन्यासाची संतती म्हणून तरी सांभाळ. बस इतकंच मागते. निघाल्या महाराज रुक्मिणी माता. डोळ्यामध्ये अश्रू आहेत, तोंडाला पदर लावलाय महाराज. माझा सिद्धेश्वर सुद्धा हळहळला. बरं म्हणला मला सांगतेस मातृयातनेचं दुःख मला. अगं माझ्या इतकं चांगलं कोण जाणतं ग. आता मला म्हणतेस 4 लेकरांची आई हो पुढच्या जन्मात, आणि मग तुला कळेल मातृयातनेचं दुःख काय असतं. पण माझ्या इतकं चांगलं कोण जाणतं ग. आत्ताच ज्याला तू दुःखाच्या सागरात लोटून आलीस, आत्ताच ज्याला तू सगळं सुख दुःख सगळं सांगून आलीस ना, तो निवृत्ती दादा कोण आहे तुझा. कोण आहे. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. कोण आहे तुझा. अगं तो तर सदाशिवाचा अवतार आहे. तो माझाच अवतार आहे बरं का. पण असो, मी आहे त्यांच्या पाठीशी. मी घेईल तुझ्या लेकरांची काळजी. निघाल्यात महाराज रुक्मिणी माता. जसं शास्त्रानं सांगितलं तसं विठ्ठल पंताने रुक्मिणी माता इंद्रायणीच्या डोहावरती आल्या. अगदी जसं शास्त्रानं सांगितलं होतं ना, अगदी तसंच महाराज देहांत प्रायश्चित्त घेतलं. इंद्रायणीमध्ये बुडी मारली, शहारली, बावरली महाराज ती इंद्रायणी. अखेर बुडबुड्यांचे तवंग आले आणि महाराज इंद्रायणी मातेनं रुक्मिणी मातेला विठ्ठल पंतांना पोटामध्ये घेतलं आणि शहारून बावरून महाराज ती इंद्रायणी रुक्मिणी मातेला पोटात घेऊन महाराज वाहू लागली. निघून गेल्या महाराज रुक्मिणी माता. भली सकाळ झाली आणि सूर्य किरण कोवळ्या पानावरून जमिनीवरती उतरले आणि सिद्ध बेटामध्ये महाराज जाग आली. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई आणि माऊली ज्ञानोबरायांना. निवृत्ती दादा मात्र पर्णकुटीमध्ये गुडघ्यात मान घालून एका कोपऱ्यात बसले होते. उठलेत महाराज माऊली ज्ञानोबर आहे. आणि जसं उठले महाराज, डोळं चोळत चोळत महाराज 3ही बालक आई कुठे आहे, आई कुठे आहे, आई कुठे आहे म्हणून शोधत 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 महाराज पर्णकुटीमध्ये शोधतायत. इकडे बघतात तिकडे बघतात, आई कुठे गेली दादा, आई कुठे गेली. निवृत्ती दादा दिसले, गुडघ्यात मान घालून बसले होते. निवृत्ती दादांच्या जवळ गेले, म्हटले दादा आई कुठे गेली हो दादा. 1 नाही 2 नाही, गुडघ्यात मान तशीच. सोपानानं म्हणावं दादा आई कुठे गेली दादा. अहो भूक लागली ना दादा. 3 दिवस झाला आपण मधुकरी मागितली, गावात कोणी मधुकरी दिली नाही दादा. भूक लागली दादा. बरं का, उठल्या उठल्या लेकरांना भूक लागली म्हणावं आणि आईकडे देण्यासाठी काहीच नसावं, इतकी दुर्दैवी परिस्थिती नाही. सोपानदेव म्हणतात दादा आई कुठे. 1 नाही 2 नाही, मान तशीच. आता मात्र मुक्तही पुढे झाली आणि म्हटली दादा अरे काय विचारतायत ज्ञाना दादा, सोपान दादा, आई कुठे आहे आपली.
एक नाही दोन नाही महाराज, पुन्हा मान तशी. अरे काय विचारताय दादा, आई कुठे गेली? आणि तुला जर सांगायचं नसेल आई कुठे गेली ना, तर आई जिथं गेली ना तिथं आम्हाला तरी नेऊन पोचव. इतक्या वेळ महाराज गुडघ्यात मान घालून बसलेल्या निवृत्ती दादांनी झक्कन मान वर केली आणि म्हणले, मुक्ते असं नको बोलू ग मुक्ते, तुला माहितीये का आई कुठे? तू काही कसं बोलतेस मुक्ते? अगं आई गेली आपली अनंताच्या प्रवासाला. आता मीच तुझी आई आहे आणि मीच तुमचा बाबा आहे. आई गेली, बाबा सुद्धा गेले अनंताच्या प्रवासाला. जसं महाराज एखादी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली घेते ना, बरं का, जसं एखादी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली घेते ना, अगदी तसंच महाराज निवृत्ती दादांना या तीनही लेकरांना जवळ घेतलं आणि टाहो फोडला. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा, मनती धरा धरा रे निवृत्तीसी. अगदी महाराज जवळ घेतलं. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा, मनती धरा धरा रे निवृत्तीसी. निवृत्ती ज्ञानदेव भिक्षे सजात आणि सोपान मजलागी सांभाळीत. मुक्ताईनं म्हणावं की निवृत्ती दादा आणि सोपान देवांना, निवृत्ती दादा आणि माऊली ज्ञानोबांना भिक्षेला जावं आणि सोपान देव मला सांभाळत होते. मुक्ताई म्हणतात अगदी महाराज घडलेल्या घटना आहेत बरं का. घडलेल्या आई काय असते अगदी पहा. स्वतःच्या लेकराला सोडून महाराज स्वतःच्या लेकराकरिता एकटी महाराज त्या हिरकणी भुजावरनं खाली येणारी महाराज हिरकणी आईच होती ना. माझ्या लेकराला 14 वर्ष वनवासामध्ये डोक्याला ऊन लागू नये ना म्हणून रोज 14 वर्ष, 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही बरं, 14 वर्ष 14 वर्ष सूर्यनारायणाला प्रार्थना करत होती. अहो सूर्यनारायणा भास्करा तापू नका दीन करा. आणि धरणीला प्रार्थना करत होती. अहो धरणी माय भगिनी सांभाळावा कोंदड पाणी. अशी सूर्याला आणि धरणीला वेळी प्रार्थना करणारी आणि लेकराच्या विहारामध्ये 14 वर्ष रात्र रात्र रडून काढणारी कौसल्या माता आईच की होती सुद्धा. किती सांगावं महाराज आई काय असते. आयुष्य संपेल सांगता सांगता. आई काय असते महाराज. पा स्वतःचा पोटचा गोळा गोकुळामध्ये स्वतःचा पोटचा गोळा यशोदेच्या ताब्यात देणारी देवकी आईच की होती सुद्धा. आई काय असते महाराज बरं का. स्वतःच्या पोटच्या लेकराला सांगणारी की बाळ मेलास तरी चालेल पण तुझ्या वडिलांचे शहाजी राजांचे आणि तुझ्या बाबाचे संभाजी राजांचे या मराठी शाहीचे उसने फेडून घे. मेलास तरी चालेल. महाराज जिथं पोरं जगण्याकरिता तयार केली जातात ना तिथं पोरं फार लवकर मरतात आणि जिथं पोरं मरण्याकरिताच तयार केली जातात ना तिथं पोरं मेली तरी पुरून उरतात. हा इतिहास आहे या मातीचा. 450 वर्ष झाले आमच्या कानात नांदतोय परंतु त्या छत्रपती शिवरायांना घडवणारी राजमाता जिजाऊ आईच की होती सुद्धा. आई काय असते महाराज. या आईला काय यातना झाल्या असतील. या लेकरांच्या जीवनाला काय यातना होत असतील महाराज. निघून गेल्या रुक्मिणी माता आणि सुरू झालं यांचं जीवन. ना जीवनामध्ये आई आहे ना जीवनामध्ये बाप आहे. कसं जगले असतील महाराज जीवन. कधी गेले ना महाराज मधुकरीला तर लोकांनी म्हणावं अरे काय आहे रे त्या झोळीमध्ये. काही नाही दादा काही नाही. अहो जाऊ द्या. आपल्याला माहित असेल तो प्रसंग केळगाव पुलावरचा. आळंदी पासून 2 किलोमीटर केळगाव पूल आहे. त्या केळगाव पुलावरती माऊली ज्ञानोबांनी मधुकरीसाठी जावं. गावातल्या एखाद्या ब्रह्म व्यक्तीने पाहावं आणि म्हणावं अरे काय आहे रे त्या झोळीमध्ये. अहो काही नाही दादा. अरे बघू बघू काय आहे. अहो खरंच काही नाही दादा.
3 दिवस झालं आम्ही जेवलो नाही दादा, कोणीच मधुकरी दिली नाही दादा. असं अरे पण काय आहे त्या झोळीमध्ये? अहो जाऊ द्या ना हो दादा, अहो जाऊ द्या ना हो काका, अहो जाऊ द्या काका, जाऊ द्या मामा म्हणावं माऊली ज्ञानोबरांना. अरे पण काय आहे त्या झोळीमध्ये? लोकांना बघू बघू म्हणता म्हणता ती झोळी ओढावी, टरा टरा फाडावी आणि त्यांना जमिनीवरती सांडवावं. बरं सांडूनही पुन्हा ते वेचू नये ना, म्हणून जोड्याच्या टाचेनं ते अन्न रेंगसावं. वाईट वाटायचं बरं का माऊलींना. पळत पळत जावं, पर्णकुटीचं दार लावून घ्यावं आणि सगळं संपवून टाकण्याचा प्रयत्न करावा. आता सगळं संपवून टाकणार तितक्यात महाराज मुक्ताईनं जावं म्हणावं, दादा दार उघडा दादा, या जगाचं राहू द्या दादा, पण या मुक्ते करता दार उघडाल काय दादा? आणि दादा या जगाचं काय करायचंय दादा? ऐकेल तो समाज कसला दादा? या जगाचं जाऊ द्या दादा, या बहिणी करता दार उघडाल का दादा? दादा दार उघडा दादा. आणि त्यावेळी मुक्ताईनं उपदेश करावा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. महाराज मुक्ताईनं उपदेश करावा आणि त्यावेळी महाराज माऊली ज्ञानोबरांनी ताटीचं दार उघडावं. आणि जसं महाराज ताटीचं दार उघडावं मुक्ताईनं, महाराज या जनमानसातून निघून चाललेल्या ज्ञानोबरायांना पुन्हा एकदा जनमानसात आणून ठेवलं ते माझ्या मुक्ताईनं. माऊली ज्ञानोबरायांना पुन्हा एकदा जनमानसात आणून ठेवलं. ही पुण्याई मुक्ताईची आहे बरं. सुरू झालं महाराज यांचं जीवन. महाराज आळंदी पासून पैठणला जायचं होतं बरं का, शुद्धीपत्र आणण्याकरिता. अख्ख्या गावात फिरले होते, कुणीतरी बैलगाडी द्या ना, कुणीतरी बैलगाडी द्या ना. अख्ख्या गावात फिरले होते, कुणीतरी बैलगाडी द्या, कुणीतरी बैलगाडी द्या महाराज. परंतु कोणी बैलगाडी दिली नाही. माझी सोपाना लहान आहे, माझी मुक्ता लहान आहे, कसं होणार आमचं? त्यांच्या पायाला फोड येतील. 6 वर्षाची माझी मुक्ता आहे, माझ्या मुक्ताचे पाय रक्ताळतील महाराज. पण गावात कोणी सुद्धा बैलगाडी दिली नाही महाराज. बैलगाडी मिळू दिली नाही हा भूतकाळ होता. पण आजचा वर्तमान काळ आठवा ना. आज तेच माऊली ज्ञानोबा आहे, अस्सल चांदीच्या रथात बसून आळंदी ते पंढरपूर वारी करतात. पटत नसेल कुणाला तर वारीला जाऊन पहा. त्याच माऊली ज्ञानोबरांच्या समाधीवरती महाराज, त्या माऊली ज्ञानोबराय कधी आळंदीमध्ये इंद्रायणीच्या काठी गेले ना, लोक इंद्रायणीचं पाणी पिऊ देत नव्हते. लोक इंद्रायणीचं पाणी पिऊ देत नव्हते महाराज. त्यावेळी धोतर धुवायला म्हणून जावं, ते धोतर तसंच उचलावं आणि सोपानाच्या मुक्ताच्या तोंडात आणून ते पिळावं. म्हणजे धोतराच्या सोगानं सोपानाच्या मुक्ताच्या ताना भागवल्या. भूतकाळ होता माऊली ज्ञानोबरायांना. त्यावेळी लोकांना इंद्रायणीचं पाणी पिऊ दिलं नाही. पण आजचा वर्तमान काळ महाराज, आज महाराज त्याच माऊली ज्ञानोबरायांच्या, त्याच सोपान काकांच्या, त्याच मुक्ताईच्या समाधीवरती दह्या दुधाच्या अभिषेक करता रांगा लागतं. पटत नसेल तर सासवडला या, कधी कधी आळंदीला जाऊन पहा. याच्याही पुढे महाराज त्याच माऊली ज्ञानोबरांना लोकांनी कधी महाराज अन्न सुद्धा मिळू दिले नाही. गेले मधुकरीला तर लोकांना महाराज ती जोळी ओढावी, टराटरा फाडावी, ते अन्न जमिनीवरती सांडवावं आणि पुन्हा ते अन्न वेचू नये म्हणून जोड्याच्या टाचेनं ते अन्न रेंगसावं. वाईट वाटायचं बरं माऊलींना, वाईट वाटायचं महाराज. आणि त्यावेळी महाराज मुक्ताईनं उपदेश करून सांगितलं. पण भूतकाळ होता, माऊली ज्ञानोबरायांना लोकांनी अन्न मिळू दिलं नाही. पण आजचा वर्तमान काळ आठवा. आज त्याच ज्ञानोबाच्या, त्याच तुकोबाच्या नावानं महाराष्ट्राच्या, बरं का, कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडी निघू द्या आणि मुखात फक्त शब्द असू द्या, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम,
ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हो ज्ञानोबा तुकाराम. नुसतं ज्ञानोबा तुकाराम म्हणलं की तुमच्या तोंडात पुढं ज्ञानोबा तुकाराम वा वा. म्हणजे नुसतं लोकांना दिंडीत ज्ञानोबा तुकाराम म्हणू द्या. ज्ञानोबा तुकाराम रात्रीच्या वेळी गुलाबजाम पटत नसेल तर दिंडीला जाऊन पहा. बरोबर ना. म्हणजे दिवसभर आम्ही ज्ञानोबा तुकोबाचा गजर करतो आणि रात्रीच्या वेळी आम्ही पंचपक्वानांचं जेवण करतो. बरोबर ना. मग त्याच ज्ञानोबाच्या त्याच तुकोबाच्या नावानं आम्ही जेवण करतो. आज आम्ही पोट भरतो. आज त्या ज्ञानोबाचा त्या तुकोबाचा विचार करणं गरजेचं आहे ना. महाराज हीच विश्व माऊली एक दिवस समाधिस्थ होणार हे कळल्यानंतर अवघा जनसमुदाय यांच्या नेतृत्वाला कर्तृत्वाला अलंकापुरीत इंद्रायणी काठी जमला. साक्षात भगवंत हजर झालते. बरं देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया. साक्षात देव आले होते. देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर. भगवंतानं आणि निवृत्ती दादानं एका हाताला निवृत्ती दादांनी धरलं, एका हाताला महाराज भगवंतानं धरलं आणि महाराज माऊली ज्ञानोबरायांना समाधीस्थ बसवायला निघाले. देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया. आणि मग नामदेवराय वर्णन करतात. नामा म्हणे संत कासावी ससारे लाविती पदर डोळियासी. अख्खी संत मंडळी महाराज रडत होती. नुसती संत मंडळीच रडत नव्हती महाराज, तर भगवंत सुद्धा रडत होता. आपण कधी म्हटलंय का तो माझा मायबाप आहे, तो माझा माय आहे, ती माझी बाप आहे, असं म्हटलोय? ती माझी माय आहे, तो माझा बाप आहे, कधी म्हटलोय? आम्ही म्हणतच नाही कधी. मग कसा तो आमच्या जीवनामध्ये येईल? बरं जाऊ द्या. असंही कधी म्हटलंय का तो माझा भाऊ आहे? विठ्ठल आमुची माता, विठ्ठल आमुचा पिता, गुरु बंधू सखा सोयरा विठ्ठल माझा. म्हटलोय का कधी? कधी म्हटलंच नाही. बरं जाऊ द्या. बहीण भावाची नाती नाही आम्हाला पटत, पण कधी म्हटलंय का तू माझा मित्र आहेस? असं सुद्धा नाही म्हटलो ना आम्ही. पण माऊली ज्ञानोबराय म्हणायचे विठ्ठल माझी माता, विठ्ठल माझा पिता. देवा सगळं काही तूच आहे. आणि नुसतं माऊली ज्ञानोबरायनेच नाही म्हटलं, अख्ख्या संतांना म्हटलं. ज्ञानोबराय महाराज ज्ञानोबरायानं त्या भगवंताला माता म्हटलं, त्या भगवंताला पिता म्हटलं आणि सगळ्या संतांना ज्ञानोबरायांना गुरु म्हटलं. कारण ज्ञानोबराय मोठे होते. ज्ञान यांचा राजा गुरु महाराज व म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. असे महाराज माऊली ज्ञानोबराय समाधीस्थ होणार कळल्यानंतर अवघे संत मंडळी आली. साक्षात पांडुरंग परमात्मा अलंकापुरीत इंद्रायणी काठी आलेत. महाराज कुणी सामान्य गेलं ना, धर का लक्षपूर्वक ऐका, कुणी सामान्य गेलं तर घरदार रडतं. त्याच्यापेक्षा कोणी मोठं जर गेलं तर अख्खं गाव रडेल. त्याच्यापेक्षा कोणी मोठं गेलं तर वाडी रडेल. त्याच्यापेक्षा कोणी मोठं गेलं तर तालुका रडेल. त्याच्याही पेक्षा कोणी मोठं गेलं तर जिल्हा रडेल. त्याच्याही पेक्षा कोणी मोठं गेलं तर राष्ट्र रडेल. त्याच्याही पेक्षा कोणी मोठं गेलं तर देश रडेल. आणि त्याच्याही पेक्षा कोणी मोठं गेलं तर जग रडेल. पण नवल काय वाटलं? एखाद्याच्या जाण्यानं जर घरदार रडतं, वाडी रडते, गाव रडतं, तालुका रडतो, जिल्हा रडतं, राष्ट्र रडतं, देश रडतं, जग रडतं. पण नवल काय? नवल काहीच नाही. पण ज्यांच्या जाण्यानं अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीशू पांडुरंग परमात्मा रडत होता, असा अद्वितीय महात्मा आपल्या पुण्यभूमीमध्ये जन्माला आला. बरं देव रडतात पाहून शेजारी बसलेली रुक्मिणी माता म्हणते, देवा अहो जगाचे अश्रू पुसणारे तुम्ही आणि तुमच्या डोळ्यात पाणी. रुक्मिणी अगं ज्ञानोबरायांची कीर्ती ऐकून नाही रडत, ज्ञानोबरायांचा इतिहास ऐकून नाही रडत ग. पण हा महात्मा त्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आला. त्या आई वडिलांची कुस काय पवित्र असेल ग.
म्हणजे पहा, शेजारी बसलेल्या रुक्मिणी माता रडायला लागतात. ऐसे सांगता ऋषिकेसी प्रेम वसंडले रुक्मिणीसी, मने धन्य धन्य जेच्या कुशी ज्ञानदेव जन्मले. काय ज्ञानोबरायांची कीर्ती असेल हो, काय ज्ञानोबरायांचा इतिहास असेल की अद्वितीय महात्मा असा आपल्या पुण्यभूमीमध्ये जन्माला आला. आणि त्या अद्वितीय महात्म्याच्या मुळे महाराज अख्खा भगवान पांडुरंग परमात्मा रडला, अख्खी संत मंडळी रडली, अख्खी अलंकापुरी रडली. असा अद्वितीय महात्मा जन्माला आला. त्या संताचा आपण थोडक्यात महाराज चरित्र पाहिलेलं आहे. तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि सेवेला पूर्णविराम देते.